गणित दिलेलं बघा, ए आणि बी एका विशिष्ट काम अनुक्रमे 20 दिवसात आणि 24 दिवसात पूर्ण करू शकतात. त्या दोघांनी 4 दिवस एकत्र काम केले. सीने एकट्याने ते उरलेले काम 9/2 दिवसात पूर्ण केले. तर ए आणि सी एकत्र मिळून त्या मूळ कामाचा 70% भाग किती दिवसात पूर्ण करू शकतील? बघा, आता हे गणित जर सोडवायला गेलं 10-15 मिनिटं लागणार आहे. त्याच्या आधी तुमच्यासाठी एक स्पेशल गाणं आणि एक छोटासा ब्रेक, जेणेकरून तुम्हाला थोडंसं एंटरटेनमेंट पण व्हावं आणि थोड्या वेळात मी गणित आणि कन्सेप्ट आणि ट्रिक सांगणार आहे. तर गाणं तुम्ही ऐकलेलंच असेल, लाल परी ओ लाल परी, मंगवा दो मुझको लाल परी. तर आपण लाल परी नसून लाल करी हे गाणं बनवलेलं आहे. स्पेशली बोल मेरे है, लिखा मैंने है, तो आवाज भी मेरा ही रहेगा क्योंकि मेरे को कोई पहचानता नहीं है. जर गाणं आवडलं तर नक्की लाईक, हाईप आणि शेअर करायला विसरू नका. आफत मेरे गले पड़ी, गणित की डिमांडें बड़ी बड़ी, शॉर्ट ट्रिक देख के स्टूडेंट को घड़ी घड़ी क्यों मास्टर खुद की लाल करी. लाल करी, लाल करी, प्रत्येक ठिकाणी एक मास्तर तरी, स्वतःच्या कन्सेप्ट ठेवून घरी पोरांना शिकवतो वरी वरी. लाल करी, लाल करी, प्रत्येक ठिकाणी एक तरी. स्टुडंटने व्हिडिओ बघितले माझे फुल टू भारी, चॅनलची केली वारी, स्टुडंट पडतात माझे मास्तरला भारी. भारी भारी, एकदम भारी, माझे स्टुडंट सगळ्यात भारी. मास्तरला ही गोष्ट लागली जिव्हारी, क्वार्टर घेऊन बसला दुपारी, पडला नंतर दुसऱ्यांच्या दारी. लाल करी, लाल करी, लाल करी, लाल करी, लाल करी, प्रत्येक ठिकाणी एक तरी. मेरा स्टूडेंट व्हाट्सएप टेलीग्राम खोलेगा, हर एकेडमी क्लास वालों के ग्रुप में इसको भेजेगा. लाइक हाइप करके बड़ी बड़ी कमेंट कर दो एकदम भारी. एकदम भारी, एकदम भारी, कमेंट लाईकने भरून टाका हा व्हिडिओ तरी. सगळ्यात भारी, सगळ्यात भारी, माझे स्टुडंट सगळ्यात भारी. तर बघा, गाणं आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. स्वतःचे बोल, स्वतःची रायटिंग सगळं काही माझंच आहे, पण तुमच्यासाठी थोडासा एंटरटेनमेंट घेऊन आलो होतो. बघा, पहिले तर मी ट्रिक म्हणजे काही नाही आहे, जो कन्सेप्ट आहे तोच एकदम फास्ट सॉल्व करायचा प्रयत्न करू आपण. त्याच्यानंतर ज्यांच्याजवळ वेळ असतो, म्हणजे ज्यांना ॲक्च्युली शिकायचं आहे त्यांच्यासाठी आहे. ट्रिक कोणासाठी आहे? ज्याच्या कन्सेप्ट चांगले आहेत त्याच्यासाठी हे फास्ट सॉल्व करायचा प्रयत्न करतो. एक काम 20 दिवसात करतो, बी तेच काम 24 दिवसात करतो. तर हे दिवस झाले. आपण यांचा काय करत असतो? लसावी घेत असतो. तुम्ही कुठलीही एक संख्या घेऊ शकते जे या दोघांच्या पाड्यात येते. लसावी घेणं का? कारण की आपण लसावी पण शिकतो त्याच्यामध्ये. जो येतो 120. हे काय मानायचं? एक पूर्ण काम आहे 120 दिवसाचं. मग हा जर 20 दिवसामध्ये 120 काम करत आहे तर 120 भागीला 20 म्हणजेच 6 काम प्रत्येक दिवशी करेल. आणि हा जो बी आहे हा 24 दिवसात काम करत आहे. किती? 120 काम करत आहे. तर 120 भागीला 24 म्हणजेच किती काम करतील? 5 काम करत असेल प्रत्येक दिवशी. हे आहे त्यांचं प्रत्येक दिवसाचं काम. मग एका दिवसात ए आणि बी मिळून एका दिवसात ए 6 खुर्च्या बनवत आहे, बी 5 खुर्च्या बनवत आहेत. जर दोघं मिळून एक दिवस काम केलं तर 11 खुर्च्या बनवतील. त्यानंतर काय दिलेलं? त्या दोघांनी 4 दिवस एकत्र काम केले. जर एका दिवसात ए व बी मिळून 11 खुर्च्या बनवत आहे तर 4 दिवसात किती खुर्च्या बनवतील? तर तुम्ही म्हणाल की 44 खुर्च्या बनवून झाल्या असेल ए आणि बीने 4 दिवसामध्ये. आता टोटल खुर्च्या बनवायच्या होत्या 120. 120 पैकी 44 खुर्च्या ए आणि बीने 4 दिवसात बनवल्या. किती उरणार आहे? 12तनं 5 गेले 7. 76 खुर्च्या उरतील. आता ह्या 76 खुर्च्या हे आहे काम. भागीला जर दिवस गेले तर आपल्याला सीची काय भेटेल? क्षमता, म्हणजे प्रत्येक दिवसाची काम करण्याची क्षमता. उरलेलं काम हे सीने किती दिवसात केलेलं? 9/2. आता बघा, हे तर काही कन्सेप्ट नाही कळालं तरी टेन्शन घेऊ नका. आपण कन्सेप्ट एकदम व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करत असतो. हे फक्त ज्यांना घाई असते त्यांच्यासाठी आहे. किती दिवस आहे बघा? 9/2 दिवस. म्हणजे किती होतील? 9 दुनी 18 + 1 19/2 दिवसात करतो. हा 2 खाली न लिहिता आपण वरती लिहूया. 19/1 19, 19 × 74. म्हणजेच किती झालं? 8 झालं. म्हणजे सीचं एका दिवसाचं काम झालं 8, एचं एका दिवसाचं काम 6. आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे? ए आणि सी एका दिवसात किती काम करतो? तर ए करतो 6 आणि सी करतो 8, म्हणजे एकूण 14 खुर्च्या बनवायचं काम करत आहे. पुढं काय दिलेलं आहे की त्या मूळ कामाचा, ते मूळ काम किती होतं? तर 120 काम आहे. आणि कोण करणार आहे? त्याचा 70% भाग करायचा आहे. चाचा चेचे कामाचा म्हटलेला आहे म्हणून गुणाकार. 70% म्हणजे
टक्क्याचं चिन्ह आलं तर भागीला 100 करतो, हे 2 शून्य कटले. तर हा 84 खुर्च्या बनवायचं काम ए आणि बी मिळून जर एका दिवसात 14 खुर्च्या बनवत असतील तर किती दिवस लागतील? 14 सकट 84 दिवस. म्हणजेच किती उत्तर येणार आहे? 6. ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. आता तुम्हाला ही गोष्ट कळो न कळो, आता इथे कळेल तुम्हाला. ठीक आहे. हे एकदम हायपर स्पीडवाले जे विद्यार्थी असतात आपले त्यांच्यासाठी. आणि जर तुम्हाला ही ट्रिक कळाली असेल ज्यांचे एकदम फास्ट स्पीडमध्ये, त्यांनीसुद्धा लाईक, सबस्क्राईब, हाईप करायला विसरू नका. आता कन्सेप्ट बघा. एकूण एक गोष्ट एक्सप्लेन करतो, काही टेन्शन नका घेऊ, नसेल कळालं तरी. एक काम किती दिवसात करत आहे? 20 दिवस. ह्या साईडला काय लिहायचं आपण? नेहमी लिहायचं दिवस. एक काम करतोय 20 दिवसात. बी तेच काम काय लिहिलेलं आहे? एक विशिष्ट काम ए अनुक्रमे दिलं 20 आणि 24 दिवसात. हा 24 दिवसात करतो. मग यांचा काय घ्यायचा? नेहमी लसावी घ्यायचा किंवा अशी संख्या. समजा तुमचा लसावी चुकला इथे घेताना तरी काही इश्यू नाही, पण ह्या 2 संख्यांच्या पाड्यात येणारी संख्या घ्यायची. मग आता काही विद्यार्थी काय करतात माहिती आहे का? लसावी काढायला पहिले शिकू आपण. लसावीचा कन्सेप्ट मी इकडे लिहितो. ठीक आहे, ते काढू आपण. लसावी किती आहे? 20 आणि 24. तर नेहमी मोठ्या संख्येचा पाडा सगळ्यात सोपं पडतं. आता ह्याच्यावरती 0 आहे, मग ह्याला 0 करण्यासाठी एकतर मी 5ने गुणेल, कारण की 0 येण्यासाठी एक तर 5ने गुणावं लागेल किंवा 0ने गुणावं लागेल. तर इथे काय येईल? 120. मग बघायचं ह्या 120ला 20ने भाग जातो का? तर हीच लसावी असतो. ठीक आहे, ही एक पद्धत आहे लसावी काढायची. त्यानंतर दुसरी काय पद्धत आहे? 20 आणि 24 दिलेला आहे, ह्याच्यामध्ये कॉमन संख्येने भाग द्या. पहिले 4ने येईल. 4 पंच 20, 4 सक्क 24. आता ह्या सगळ्यांचा गुणाकार किती असणार आहे तुमचा? लसावी. 5 सक्क 30, 5 सक्क 30, 30 गुणिला 4 किती होतील? 30 गुणिला 4 120 होतील. तुम्ही कसाही लसावी काढला किंवा काय करतात काही लोक 24, 20 याला कसं लिहू शकता तुम्ही? 2 गुणिला 2 म्हणजे 4 होतील, अजून 2 गुणलं तर 8 होतील, 8 त्रिक 24. याला कसं करणार? 2 गुणिला 2 म्हणजे 4 गुणिला 5 झाले किती? 20. मग ह्याच्यामधले कॉमन घटक वरती आणि खाली बघा, हे 2 गुणिला 2, वरती पण 2 गुणिला 2 किती झाले? हे कॉमन झाले. मग पहिले लसावीमध्ये काय करतो आपण? कॉमन म्हणजे सामायिक घटक, म्हणजे जो येईल 2 गुणिला 2. आणि त्यानंतर असामायिक घटक. असामायिक घटक किती आहे? इथे 2 आहे, इथे 3 आहे. 2 गुणिला 3 आणि इथे 5 आहे, गुणिला 5 किती झाले बघा? 4, 8, 8 पंच 40 गुणिला 3, 40 गुणिला 3 किती होतील? 120. कसाही लसावी काढला तरी काही हरकत नाही, किंवा चुकला तुमचा लसावी काढताना. ठीक आहे, हे तर मी तुम्हाला लसावी मसावीसाठी सुद्धा तयार केलं. ठीक आहे, तरी इथे लसावी काढताना ह्या गणितामध्ये लसावी चुकला तरी गणित चुकत नाही. ठीक आहे, आता तर कळालं तुम्हाला. हे काय आहे? 120 तुम्ही काय केलं? लसावी काढला. आता हे काय आहे? तुमचं एकूण काम आहे. एकूण काम मानायचं याला, एकूण काम. मग एकूण काम म्हणजे काय? मी इथे मानतो की त्यांना बनवायच्या होत्या 120 खुर्च्या. किती बनवायच्या होत्या? 120 खुर्च्या. ए आणि बी हे बनवत होते, म्हणजे एने 120 खुर्च्या बनवल्या असतील, त्या किती दिवसात बनवल्या असतील? 20 दिवसामध्ये. मग 120 खुर्च्या जर, हे बघा, एकूण काम भागीला दिवस केलं, एकूण काम भागीला दिवस केले तर आपल्याला काय भेटणार आहे? ए प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवत आहे? 6. ए प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवत आहे? 6. हे काय आहे? ए बनवत आहे, ही आहे त्याची क्षमता. ही काय आहे? त्याची क्षमता. म्हणजे खुर्ची बनवत आहे, खुर्च्या बनवत आहे प्रत्येक दिवशी. ठीक आहे, एका दिवसात किती खुर्च्या बनवू शकतो? तर ए बनवू शकतो 6, किंवा 6 गुणिला 20 जर केलं तर 120 खुर्च्या असं बनतात. म्हणजे 6 हे काय आहे? त्याची क्षमता आहे, म्हणजे 6 खुर्च्या तो प्रत्येक दिवशी बनवत आहे. सेम तसंच 120 खुर्च्या बी हा बनवत आहे किती दिवसामध्ये? 24 दिवसात. मग 120 भागीला 24 केला तर किती येणार आहे? 5 खुर्च्या. किंवा ह्याला कुठल्या संख्येने गुणू जेणेकरून 120 काम होईल माझं 24 दिवसामध्ये? तर प्रत्येक दिवशी त्याने 5 खुर्च्या बनवल्या असतील, तर 24 गुणिला 5 120 खुर्च्या बनवून झाल्या असतील. खुर्च्या प्रति दिवस. ठीक आहे, प्रति दिवस. ठीक आहे, मग एक तर कळालं तुम्हाला. एक काय कळालं? की ए जो आहे आणि ए जो आहे हा प्रत्येक दिवशी 6 खुर्च्या बनवतोय, बी हा प्रत्येक दिवशी 5 खुर्च्या बनवतोय. ए हा प्रत्येक दिवशी 6 खुर्च्या बनवत आहे आणि बी हा प्रत्येक दिवशी 5 खुर्च्या बनवत आहे. आणि दोघं जर एकच दिवसात सोबत काम केलं यांनी, तर दोघं मिळून 5 + 6 एकूण 11 खुर्च्या बनवतील. एकूण किती खुर्च्या बनवतील? 11 खुर्च्या बनवतील एका दिवसात.
मग असं 11 खुर्च्या बनवतात. पुढे काय दिलं बघा गणितात, त्या दोघांनी 4 दिवस एकत्र काम केलं. मग 4 दिवस, एका दिवसात जर 11 खुर्च्या बनवत आहे, तर 4 दिवसात किती खुर्च्या बनवून होतील? 44 खुर्च्या बनवून होतील. ठीक आहे. 4 दिवसात 44 खुर्च्या बनवतील. मग आता टोटल खुर्च्या तर होत्या 120. त्यापैकी 44 कोणी बनवलेल्या आहे? ए आणि बीने बनवलेल्या आहे. आता खुर्च्या किती उरल्या? ह्या दोघांची वजाबाकी केली तर 76 खुर्च्या उरलेल्या आहे. किती? 76. किती खुर्च्या उरल्या? 76. आता ह्या खुर्च्या, हे काय आहे? राहिलेलं काम. हे काय आहे? राहिलेलं काम. कारण की या दोघांनी केलेलं 44 खुर्च्याचं काम. राहिलेले काम. राहिलेले काम हे कोणी पूर्ण केले? तर सी एकट्याने ते उरलेले काम 9/2 दिवसात केले. 9/2 म्हणजे काय? 9/2 म्हणजेच काय? ह्या दोघांचा अर्थ होतो 9 दुनी 18, या दोघांचा गुणाकार करायचा प्लस 1 म्हणजेच किती होणार आहे? 9 दुनी 18 प्लस 1 19/2. 19/2. आता बघा 19/2 हे ठीक आहे. याचं मी कन्व्हर्जन केलं. आता इथं लक्षात द्या, इथे लक्षात घ्या, की जे काम होतं त्याला ज्यावेळेस मी भाग दिला जेवढ्या दिवसांनी, म्हणजेच काय? समजा असं असलं असतं, की 44 खुर्च्या बनवल्या असत्या त्यांनी. हे जर माझं पूर्ण काम आलं असतं किंवा उरलेलं काम आलं असतं आणि हे काम ए आणि बीच्या क्षमतेने केलं असतं. हे आहे ए आणि बीची ए आणि बीला किती दिवस लागले? 4 दिवस लागलेत. ए आणि बीने सोबत 4 दिवस काम केलेले आहे. मग तुम्ही काय म्हटलं असतं, की ए आणि बी मिळून एका दिवसात किती काम करत आहे? 11 काम करत आहे. म्हणजे एकूण काम, जे काही काम आहे, एकूण किंवा उरलेलं काम जेवढ्या दिवसात झालं त्याने जर भाग दिला, म्हणजेच काय? काम भागीला दिवस जर दिला, काम भागीला दिवस जर केला, तर तुम्हाला काय भेटणार आहे? प्रत्येक दिवसाची क्षमता. प्रत्येक दिवसाची क्षमता. हे आहे राहिलेले काम भागीला किती दिवसात ते काम केलेलं आहे. जे काम राहिलेलं आहे ते किती दिवसात पूर्ण केलेलं आहे. 76 खुर्च्या बनवायच्या होत्या. त्या बनवलेल्या आहे 19/2 दिवसात. आता हा छेदातला 2 हा आपण नेहमी वरती पाठवत असतो. 76 गुणिला 2 छेदामध्ये 19, 19 एक 19, 19 चोक 76. इथे किती आला? 8. मग हे कोणी काम केलं? सीने एकट्याने 76 खुर्च्या बनवलेल्या आहे. उरलेलं काम केलेलं आहे एवढ्या दिवसात. मग सी प्रत्येक दिवसात किती खुर्च्या बनवतो? तुम्हाला भेटलं, की सी प्रत्येक दिवसात 8 खुर्च्या बनवायचं काम करत आहे. सी किती खुर्च्या बनवत आहे? 8 खुर्च्या बनवायचं काम करत आहे. मग आता काय म्हटलं, की ए आणि सी मिळून एका दिवसात पहिले काढून घेऊ किती काम करतो. तर ए करतो 6 खुर्च्या बनवायचं आणि सी करतोय 8 खुर्च्या बनवायच्या. 6 + 8 जर दोघं सोबत असतील तर एकूण 14 खुर्च्या बनवत असतील. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर ए आणि सी एकत्र मिळून त्या कामाचा 70% भाग, त्या कामाचा. मग काम काढायचंय पहिले. काम होतं 120 खुर्च्या बनवायचं. काम होतं त्या काम. मूळ काम आहे बरं का हे. एकूण काम म्हणजे काय? मूळ काम. हे 120 खुर्च्या बनवायचं काम आहे. त्या कामाचा 70% भाग. आता चे म्हणजे चाचा, चाची, चाचे कोणी आलं तर आपण काय करतो? गुणिला करतो. साठी कामाचा, त्या मूळ कामाचा. मग हा मूळ काम आहे 120. 70% या टक्केवारीचं चिन्ह दिसलं की आपण डायरेक्ट भागीला 100 करत असतो. कारण काय आहे? कारण की त्याचा अर्थ होतो पर्सेंट म्हणजे 100 प्रति 100. मग हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. म्हणजे दोघांना मिळून किती काम करायचं आहे? 84 खुर्च्या बनवायच्या आहे. आणि ए आणि बी एका दिवसात 14 खुर्च्या बनवत आहे. बघा ए आणि सीला एक किती खुर्च्या बनवायच्या आहेत? तर 120चे 70% भाग. मूळ कामाचा 70% भाग. म्हणजेच काय? 84. 120 खुर्च्या बनवायच्या होत्या आधी. आता त्याला 84 खुर्च्या बनवायच्या आहेत. किती खुर्च्या बनवायच्या आहेत? 84. पण दोघं मिळून किती खुर्च्या बनवत आहेत? प्रत्येक दिवशी 14 खुर्च्या बनवत आहेत. बघा, एकूण काम, जे काही काम आहे, काम भागीला क्षमता केलं तर तुम्हाला दिवस येतं. हे काय आहे? काम भागीला दिवस केलं तर क्षमता येतं. ठीक आहे. तसंच काम भागीला क्षमता केलं तर हा दिवस तिकडे जातो. काम भागीला दिवस केला, काम भागीला क्षमता केलं तर तुम्हाला दिवस येतं. 6 दिवस. ठीक आहे. आता तरी थोडं तरी प्रकाश पडलाच असेल. ते नसेल पडला तरी गाण्यासाठी तर लाईक आणि हाईप करू शकता. आणि कन्सेप्ट क्लिअर झाल्यास तर आवर्जून लाईक आणि हाईप करायला विसरू नका. कारण की भरपूर विद्यार्थी माझ्या व्हिडिओला हाईप करत नाही. आय डोंट नो व्हाय.
जर तुम्हाला कोणतेही गणिताचे प्रश्न पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, यावरती तुमचे प्रश्न बिंदास पाठवू शकता आपण. नाममात्र फीस ₹59 तर मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ कधीही बघू शकता आणि किती वेळाच बघू शकता. फक्त एवढंच हे आहे ह्याला, की एका महिन्यात सुद्धा तुम्ही कोर्स संपवू शकता, पण महिन्याला तुम्हाला ₹59 द्यावे लागतील. आपलं एक WhatsApp चॅनलसुद्धा आहे. त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.